शेतकरी मित्रांनो, आपण बघत आहात संत्र्याचे फुलकडी अवस्थेमध्ये सर्वात जास्त जे नुकसान होतं ते थ्रिप्समुळे होतं। साधारण मुगा एवढा किंवा मुगापेक्षा थोडं कमी साईज असताना, फळाची साईज असताना थ्रिप्स हे आपलं काम करून जातं आणि नंतर जसं जसं फळ मोठं होतं तसं तसं त्यावर एक प्रकारची जाडी अशी आपणास बघावयास मिळते, जी मार्केटमध्ये रिजेक्ट होते। त्या मालाला चांगला भाव मिळत नाही। तर आपण बघू शकता, एक व्हिडिओच्या माध्यमातून आपणास दाखवू इच्छितो की जेव्हा फुलकडी येते तेव्हा थ्रिप्ससुद्धा येतो। म्हणून थ्रिप्सचं जे नियंत्रण आहे ते फुलकडी ज्यावेळेस कडी संपूर्णतः फुललेली असते तेव्हाच थ्रिप्सचं नियंत्रण करायला पाहिजे। नंतर काही करून फायदा नाही। थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी तुम्ही इमिडाक्लोप्रिड 40% सोबत फिप्रोनिल 40% याप्रमाणे किंवा करन्स तेल हे सुद्धा यावर प्रभावी औषध म्हणून ठरलेलं आहे। तर आपण त्यानुसार योग्य ते नियोजन करावे। आपण बघू शकता थ्रिप्स धन्यवाद। मी आपला शेतकरी मित्र अभिषेक खिरडे।